मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं ना, तर हेच आहे ते आमच्या गाईचं वासरू. पण गोड दिसायला, पण दिसतं तेवढं शहाणं आहे ते. त्याला दूध प्यायला जर सोडलं ना, मी त्याला पुढं ओढते आणि ते मला मागं ओढतं. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी शेतकरी कन्या सुवर्णा घुमरे. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तर सकाळी-सकाळी काढणं चालू असतं आपलं दूध. त्यासाठी मशीन लावलेलं आहे. तर हे मशीनचं आहे ना, रबर खराब झालं, ते टाकून आणलेलं आहे. मग आज ते चालू झालं. त्याच्यानंतर परत दुसऱ्या गाईचं वासरू सोडलं आणि तिचं दूध काढलं. तर असे आपले सकाळचे काम असतं रोज फक्त दूध काढायचं. बाकीची कामं आहे ना माझी मम्मी करत असते. त्याच्यानंतर ना आपल्याला जायचं असतं, कमी ऊन असतं ना तोपर्यंत वावरात काम करायला. तर वावरात ना बरेच असे हरभऱ्याच्या वावरात घाटे पडले होते, तर ते घाटे वेचायचे होते. तर एवढे सारे घाटे आम्ही वेचले आणि बरेच वेचायचे पण राहिले होते. पण आता जेव्हापासून उन्हाळा सुरू झाला ना, तेव्हापासून सगळ्यांच्या घरी असंच असतं, की शिराळा आहे तोपर्यंत वावरात काम करा आणि ऊन झाले की मग झाडाखाली झोपून राहतं. हे पक्षी पण आहे ना मस्त वावरात माझ्या मागं-मागं फिरत होते. थोडंसं हरभऱ्यांना जमा करायचं राहिलं होतं, मग ते आम्ही जमा करत होतो. पण मम्मीनं आधी सांगून ठेवलं होतं बरं का, की ऊन आहे कमी तोपर्यंत वावरातलं काम करून घ्या आणि नंतर झाडाखाली झोपून राहा. तर आम्ही अशाच प्लॅनिंगमध्ये होतो. पण तोपर्यंत आहे ना सावलीत गेल्यावर दुसरंच कामाचं प्लॅनिंग करून ठेवतात. मग काय झाडाखाली सावलीत बी बसायचं काम नाही. मग तेवढं पण काम केलं तर बटाटे ना थोडेफार खराब होते ते निवडायचे ते. मग ते निवडले आणि त्यानंतर ना संध्याकाळी आज होती आमच्या गावामध्ये बालाजीची पालखी. त्याच्यासाठी आम्हाला जायचं होतं. तिथं आल्यानंतर ना तिथं होता चहाचा प्रसाद. तर ही पोरगी ना इथं 2-2 कपाने चहा ओढत होती. त्यानंतर ना आम्हाला बालाजीच्या पालखीमध्ये एक भारी बाळ भेटलं होतं. ते एवढं भारी होतं ना, आम्हाला एवढं आवडलं. आम्ही त्याच्यासोबत खेळलो, गप्पा मारल्या, मस्त बोललो आणि हे पहिली वेळेस असं झालं, की हे बाळ आमच्याकडे आलं. नाही तर कोणतेच लहान पोरं आमच्याकडे येतच नाही. पण हे बाळ लय भारी होतं. ते आमच्या ओळखीचं पण नव्हतं, तरी आमच्याकडे आलं. तर अजूनसुद्धा व्हिडिओमध्ये पाहून त्या बाळाची खूप आठवण येते. एवढं धुलिवंदनपासून गावात मंडप पडतो आणि श्री बालाजींचा विवाह सोहळा सुरू होतो. तर रोज संध्याकाळी गावात आरती होते आणि पंक्तींचा कार्यक्रम असतो आणि आज 11व्या दिवशी बालाजींची पालखी होती. तर ही पालखी श्री गंगामाता यांच्या मंदिरात भेटीसाठी